करुणेचे मूल्य आणि फायदे. मानवी जीवनात करुणा, कंपॅशन हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी करुणेचे महत्त्व आणि त्याची स्पष्ट व्याख्या दिली आहे. दलाई लामा यांच्या मते करुणा म्हणजे केवळ इतरांबद्दल प्रेम किंवा आपुलकी दाखवणे नाही, तर ती एक मनाची अवस्था, स्टेट ऑफ माइंड आहे. ही अवस्था अहिंसक, नॉनव्हायलेंट, इजान करणारी, नॉन हार्मिंग आणि आक्रमक नसलेली, नॉन अग्रेसिव्ह असते. म्हणजेच करुणा म्हणजे दुसऱ्याला कोणतीही हानी पोहोचवण्याची आणि त्याच्या दुःखातून मुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा. करुणा ही केवळ भावना नसून त्यामध्ये जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, बांधिलकी, कमिटमेंट आणि इतरांबद्दल आदर, रिस्पेक्ट यांचाही समावेश असतो. म्हणजेच आपण फक्त इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवत नाही, तर त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची तयारीही ठेवतो. तिबेटी भाषेत टीएसिटू या शब्दामध्ये करुणेचा अधिक व्यापक अर्थ आहे. यात केवळ इतरांसाठीच नव्हे, तर स्वतःसाठीही चांगले घडावे अशी इच्छा समाविष्ट असते. त्यामुळे करुणेची सुरुवात स्वतःपासूनच होते. दलाई लामा सांगतात की करुणा विकसित करण्यासाठी आपण प्रथम स्वतःच्या दुःखातून मुक्त होण्याची इच्छा ठेवावी. त्यानंतर ही भावना हळूहळू वाढवून इतरांपर्यंत पोहोचवावी. म्हणजेच जसे मला आनंद हवा आहे आणि दुःख नको आहे, तसेच इतरांनाही आहे, ही जाणीव निर्माण करणे. करुणा ही केवळ आध्यात्मिक मार्गाचा भाग नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातही अत्यंत उपयुक्त आहे. ती आपल्या नातेसंबंधांना अधिक मजबूत बनवते, तणाव कमी करते आणि आपल्यामध्ये सकारात्मकता वाढवते. शेवटी असे म्हणता येईल की करुणा हा केवळ एक गुण नसून तो एक जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण करुणा अंगीकारतो, तेव्हा आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठीही अधिक आनंदी आणि शांत जीवन निर्माण करू शकतो. करुणेचे दोन प्रकार आणि करुणेचे महत्त्व. मानवी जीवनात करुणा अत्यंत महत्त्वाची असली तरी तिचे स्वरूप समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी करुणेचे दोन प्रकार स्पष्ट केले आहेत. पहिला प्रकार म्हणजे आसक्तीवर, अटॅचमेंट आधारित करुणा किंवा प्रेम. या प्रकारात आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो कारण ती व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असते, आपला मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा प्रिय व्यक्ती. या प्रेमामध्ये एक प्रकारची अपेक्षा असते, जसे की तो मला प्रेम करेल, तो माझ्या नियंत्रणात राहील. त्यामुळे हे प्रेम पक्षपाती, बियास्ड असते. अशा प्रकारच्या नात्यात जर काही मतभेद झाले किंवा परिस्थिती बदलली, तर प्रेम कमी होऊन त्याऐवजी राग किंवा द्वेष निर्माण होऊ शकतो. म्हणजेच हे प्रेम स्थिर नसते आणि परिस्थितीनुसार बदलते. दुसरा प्रकार म्हणजे जेन्युइन करुणा. ही करुणा कोणत्याही व्यक्तीशी असलेल्या नात्यावर किंवा अपेक्षांवर आधारित नसते. ती एका सार्वत्रिक तत्वावर आधारित असते. प्रत्येक मानवाला आनंद हवा असतो आणि दुःख टाळायचे असते. जसे आपल्याला आनंद हवा आहे, तसेच इतरांनाही आहे. या समानतेची जाणीव झाल्यावर आपण इतरांशी आपलेपणा अनुभवतो. त्यामुळे समोरची व्यक्ती आपली मित्र असो किंवा शत्रू, आपण तिच्याबद्दल करुणा बाळगू शकतो. ही करुणा अधिक व्यापक, स्थिर आणि टिकाऊ असते. दलाई लामा सांगतात की या दोन प्रकारांमध्ये फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण खरी करुणा ही अधिक मजबूत आणि विश्वासार्ह असते. उदाहरणार्थ, एखाद्या प्राण्याला वेदना होताना पाहिल्यास आपल्याला त्याच्याबद्दल करुणा वाटते. ही भावना कोणत्याही वैयक्तिक नात्यावर आधारित नसते, तर त्या जीवाच्या दुःखाची जाणीव झाल्यामुळे निर्माण होते. यावरून स्पष्ट होते की खरी करुणा ही अधिक खोल आणि व्यापक असते.
ती दीर्घकाळ टिकणारी असते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा स्वार्थ नसतो. शेवटी असे म्हणता येईल की आपल्या दैनंदिन जीवनात खरी करुणा विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आसक्तीवर आधारित प्रेम तात्पुरते असते, पण खरी करुणा आपल्याला अधिक शांत, स्थिर आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जाते. करुणेची सखोल समज आणि तिची शक्ती. मानवी जीवनात करुणा म्हणजे केवळ दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव नव्हे, तर त्या दुःखाकडे पाहून मनात निर्माण होणारी तीव्र भावना आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस मध्ये दलाई लामा सांगतात की करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून ते सहन होण्याची भावना होय. करुणा निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दुःखाचे खरे स्वरूप समजून घ्यावे लागते. जितके आपण दुःखाचे प्रकार आणि त्याची तीव्रता समजतो, तितकी आपल्या मनात करुणा अधिक खोलवर विकसित होते. म्हणजेच इतरांच्या वेदनांची खरी जाणीव होणे ही करुणेची पहिली पायरी आहे. पण येथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, आपण स्वतःचे दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो, तर मग इतरांचे दुःख का स्वीकारावे? यावर दलाई लामा अत्यंत प्रभावी उत्तर देतात. ते सांगतात की स्वतःचे दुःख आणि करुणेमुळे अनुभवलेले दुःख यामध्ये मोठा फरक असतो. स्वतःचे दुःख यामध्ये व्यक्तीला असहाय्यता, भार आणि निराशा जाणवते. मन सुन्न होते आणि ऊर्जा कमी होते. करुणेमुळे अनुभवलेले दुःख यात थोडासा त्रास जाणवतो, पण त्यामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. कारण हे दुःख आपण स्वेच्छेने स्वीकारलेले असते, इतरांच्या मदतीसाठी. यात जागरूकता, अलर्टनेस, निर्धार, डिटर्मिनेशन आणि जोडलेपण, कनेक्टेडनेस असते. दलाई लामा यासाठी एक सुंदर उदाहरण देतात, खेळाडू, ॲथलीट. खेळाडू कठोर सराव करताना खूप त्रास सहन करतो, घाम, थकवा, वेदना. पण तो त्याला नकारात्मक अनुभव मानत नाही, कारण त्यामागे एक उद्दिष्ट असते, यश आणि प्रगती. त्याचप्रमाणे करुणेमध्येही आपण दुःख अनुभवतो, पण त्यामागे एक उच्च उद्देश असतो, इतरांना मदत करणे. यावरून स्पष्ट होते की आपल्या मनाची वृत्ती, मेंटल ॲटिट्यूड खूप महत्त्वाची असते. योग्य दृष्टिकोनामुळे दुःखसुद्धा सकारात्मक अनुभवात बदलू शकते. दलाई लामा पुढे सांगतात की करुणा विकसित करण्यासाठी बौद्ध धर्मात काही विशेष पद्धती आहेत, जसे की 7 पॉइंट कौजान इफेक्ट मेथड, एक्सचेंज अँड इक्वॅलिटी ऑफ वनसेल्फ विथ अदर्स. या पद्धतींमुळे व्यक्ती हळूहळू इतरांशी अधिक जोडली जाते आणि तिच्या मनात खरी करुणा निर्माण होते. शेवटी असे म्हणता येईल की करुणा ही एक शक्तिशाली मानसिक अवस्था आहे जी आपल्याला दुःखातून वर उठण्यास मदत करते. ती आपल्याला इतरांशी जोडते, आपल्या जीवनाला अर्थ देते आणि आपल्याला अधिक शांत, जागरूक आणि आनंदी बनवते. मानवी जीवनाचे खरे मूल्य आणि करुणेचे स्थान. मानवी जीवनात संपत्ती, यश आणि सुखसोयी यांना खूप महत्त्व दिले जाते. परंतु द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की खरे मूल्य हे केवळ बाह्य गोष्टींमध्ये नसून करुणा आणि मानवी भावनांमध्ये आहे. एका उदाहरणात एक श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती असा प्रश्न विचारते की माझ्याकडे सर्व काही आहे, मी आनंदी आहे, मग मला करुणा विकसित करण्याची गरज काय? यावर दलाई लामा सांगतात की अशी व्यक्ती वरून आनंदी दिसत असली तरी तिच्या जीवनात काहीतरी मूलभूत गोष्ट कमी असू शकते. त्यांच्या मते करुणा ही मानवी अस्तित्वाचा पाया आहे. ती केवळ एक भावना नसून ती जीवनाला अर्थ देणारी शक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये इतरांच्या भावनांबद्दल संवेदनशीलता नसेल, तर त्याच्या नातेसंबंधांमध्ये खोलपणा येऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत असली, त्यांची जबाबदारी पार पाडत असली, तरी जर तिच्यात करुणा आणि आपुलकी नसेल,
तर त्या नात्यांमध्ये खरे प्रेम आणि जवळीक कमी राहते. अशा परिस्थितीत सर्व काही वरवर चांगले दिसते, पण आतून समाधान मिळत नाही. दलाई लामा पुढे एक साधा पण प्रभावी उपाय सांगतात. जर एखाद्या व्यक्तीला करुणेचे महत्त्व समजत नसेल, तर त्याने स्वतःच्या अनुभवाकडे पाहावे. जेव्हा कोणी आपल्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागते, तेव्हा आपल्याला आनंद होतो. यावरून आपल्याला कळते की इतरांनाही तसाच अनुभव येतो. म्हणजेच, आपण जितके इतरांना प्रेम आणि करुणा देतो, तितकेच ते आपल्याकडे परत येते. यातून विश्वास, ट्रस्ट आणि मैत्री, फ्रेंडशिप निर्माण होते. जरी एखाद्या व्यक्तीकडे पैसा, प्रतिष्ठा आणि यश असले, तरी करुणा नसल्यास त्या गोष्टींचा प्रभाव फक्त बाह्य पातळीवरच राहतो. खरा आनंद आणि समाधान हे इतरांशी असलेल्या भावनिक नात्यांमधूनच मिळते. शेवटी असे म्हणता येईल की मानवी जीवनाचे खरे मूल्य हे संपत्ती किंवा यशात नसून करुणा, प्रेम आणि मानवी संबंधांमध्ये आहे. करुणा हीच ती गोष्ट आहे जी आपल्या जीवनाला खरा अर्थ, आनंद आणि पूर्णत्व देते. करुणा नसल्याचे परिणाम आणि तिचे खरे महत्त्व. मानवी जीवनात संपत्ती, यश आणि बाह्य सुखसोयी महत्त्वाच्या असल्या तरी त्या कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाहीत. द आर्ट ऑफ हॅपीनेस मध्ये दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की करुणा नसल्यास जीवन अपूर्ण राहते. दलाई लामा सांगतात की एखादी व्यक्ती श्रीमंत, यशस्वी आणि सुखी दिसत असली तरी तिच्या नात्यांमध्ये खरे प्रेम आणि आपुलकी नसल्यास त्या नात्यांचा पाया कमकुवत असतो. अनेक वेळा लोक त्या व्यक्तीशी त्याच्या पैसा, सत्ता किंवा प्रतिष्ठेमुळे जोडलेले असतात, व्यक्ती म्हणून नव्हे. अशा नात्यांची खरी परीक्षा तेव्हा होते, जेव्हा त्या व्यक्तीचे धन किंवा यश कमी होते. त्यावेळी नातीही तुटू लागतात, कारण त्यांचा आधार खरा प्रेम नसून स्वार्थ असतो. त्यामुळे करुणा नसलेले जीवन हे अस्थिर आणि तात्पुरते असते. याउलट, जर एखाद्या व्यक्तीकडे करुणा असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत टिकते. आर्थिक अडचणी आल्या तरी ती व्यक्ती इतरांशी भावनिक नाते जोडू शकते. करुणा ही अशी संपत्ती आहे जी कधीही नष्ट होत नाही. दलाई लामा पुढे सांगतात की काही लोक खूप स्वार्थी किंवा कठोर असतात. त्यांना करुणेचे महत्त्व समजावणे कठीण असते. पण अशा लोकांनाही हे समजावता येते की करुणा ही त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठीही आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही असे सिद्ध झाले आहे की करुणा आणि प्रेम यामुळे मनःशांती, पीस ऑफ माइंड मिळते, आरोग्य सुधारते आणि आनंद वाढतो. याउलट कठोर आणि निर्दयी, रूथलेस व्यक्ती बाहेरून शक्तिशाली दिसत असल्या तरी आतून असुरक्षित आणि अस्वस्थ असतात. उदाहरणार्थ, एडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टॅलिन यांसारख्या लोकांचे जीवन पाहिले तर त्यांच्याकडे सत्ता होती, पण त्यांच्या मनात नेहमी भीती आणि असुरक्षितता होती. दलाई लामा सांगतात की करुणावान व्यक्तीला एक विशेष गोष्ट मिळते, स्वातंत्र्य, फ्रीडम आणि शांतता. अशी व्यक्ती मनमोकळेपणाने जगू शकते, झोपताना पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकते. पण निर्दयी व्यक्तीला हे कधीच अनुभवता येत नाही, कारण तिच्या मनात सतत भीती आणि ताण असतो. शेवटी असे म्हणता येईल की करुणा ही केवळ इतरांसाठीच नाही, तर स्वतःच्या आनंदासाठीही आवश्यक आहे. ती आपल्याला खरे नाते, मनःशांती आणि अंतर्गत समाधान देते. त्यामुळे करुणा हीच मानवी जीवनाची खरी आणि कायमस्वरूपी संपत्ती आहे. करुणेचा अभाव, बालपण आणि मानवी विकास. मानवी जीवनात करुणा आणि प्रेम यांचे महत्त्व किती खोल आहे, हे द आर्ट ऑफ हॅपीनेस मध्ये अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांच्या मते, व्यक्तीच्या बालपणातील अनुभव आणि त्याला मिळालेल्या प्रेमाचा त्याच्या पुढील आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. उदाहरण म्हणून जोसेफ स्टॅलिन यांचे जीवन घेतले जाते.
स्टॅलिन अत्यंत निर्दयी आणि संशयी स्वभावाचा होता. त्याच्याकडे अपार सत्ता होती, पण त्याच्या आयुष्यात खरे सुख नव्हते. तो इतका संशयी झाला होता की शेवटी त्याने मला कोणावरही विश्वास नाही, स्वतःवरही नाही असे म्हटले. त्याच्या आयुष्याच्या शेवटी तो एकटा, दुःखी आणि आतून रिकामा झाला होता. यावरून एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो, करुणा आणि प्रेमाशिवाय जीवनात खरी शांती आणि आनंद मिळत नाही. दलाई लामा असेही सांगतात की अनेक कठोर आणि निर्दयी लोक देखील त्यांच्या बालपणातील प्रेमळ क्षणांची आठवण काढतात. कारण बालपणात आईवडिलांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी हेच खरे आनंदाचे स्रोत असतात. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यांना बालपणात प्रेम, आपुलकी किंवा योग्य संगोपन मिळाले नाही, त्यांचे काय? दलाई लामा मान्य करतात की अशा व्यक्तींना करुणा विकसित करणे कठीण जाऊ शकते. काही लोक इतके कठोर बनतात की त्यांच्यात मानवी भावना कमी झाल्यासारख्या वाटतात. तरीही ते पूर्णपणे अशक्य नाही. करुणा विकसित करण्यासाठी ते काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. 1. करुणेचे महत्त्व समजून घेणे. प्रथम, व्यक्तीने करुणेचे फायदे आणि त्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे. यामुळे मनात ठाम विश्वास, कन्विक्शन निर्माण होतो. 2. सहानुभूती, एम्पथी वाढवणे. कल्पनाशक्तीचा वापर करून स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे इतरांच्या दुःखाची जाणीव अधिक स्पष्ट होते. 3. सातत्याने सराव करणे. विविध तंत्रांचा, टेक्निक्स वापर करून हळूहळू करुणा विकसित करता येते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या परिस्थितीनुसार वेगवेगळा फायदा होऊ शकतो. दलाई लामा हेही सांगतात की प्रत्येक व्यक्तीला या तंत्रांचा समान फायदा होईलच असे नाही. काहींना कमी, काहींना जास्त, तर काहींना कदाचित फारसा परिणामही दिसणार नाही. पण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. शेवटी असे म्हणता येईल की बालपणातील अनुभव आपल्या स्वभावावर प्रभाव टाकतात, पण ते आपल्या भविष्याचा पूर्ण निर्णय घेत नाहीत. योग्य समज, प्रयत्न आणि सराव यामुळे कोणतीही व्यक्ती करुणा विकसित करू शकते आणि अधिक शांत, आनंदी जीवन जगू शकते. करुणेचे सराव आणि त्याचे फायदे. मानवी जीवनात करुणा विकसित करणे हे सोपे काम नाही, परंतु त्यासाठी काही पद्धती आणि सराव दिले गेले आहेत. द आर्ट ऑफ हॅपीनेस मध्ये दलाई लामा यांनी टॉन्गले सारख्या ध्यानपद्धतींचा उल्लेख केला आहे. या पद्धतींचा उद्देश लोकांमध्ये करुणा वाढवणे हा आहे. तथापि, दलाई लामा स्पष्ट करतात की या तंत्रांनी 100 लोकांमध्ये बदल होईलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, स्वभाव आणि अनुभव वेगळे असतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिक प्रयत्न, सिन्सिअर एफर्ट. जर एखादी व्यक्ती मनापासून करुणा विकसित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर शेवटी ती समाधानाने म्हणू शकते, मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केला. करुणेचे शारीरिक आणि मानसिक फायदे. करुणा ही केवळ नैतिक मूल्य नाही, तर तिचे अनेक वैज्ञानिक फायदे देखील आहेत. 1. शारीरिक आरोग्य सुधारते. संशोधनात असे आढळले आहे की करुणा आणि परोपकार, अल्ट्रुइझम यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उदाहरणार्थ, एका प्रयोगात विद्यार्थ्यांनी करुणेची भावना अनुभवली तेव्हा त्यांच्या शरीरातील इम्युनोग्लोब्युलिने वाढले, जे आजारांपासून संरक्षण करते. 2. आयुष्य वाढते, लाईफ एक्सपेक्टन्सी. जेम्स हाऊस यांच्या संशोधनानुसार जे लोक नियमितपणे इतरांना मदत करतात, त्यांचे आयुष्य आणि जीवनाची गुणवत्ता अधिक चांगली असते. 3. मानसिक शांतता आणि आनंद. इतरांना मदत केल्याने मन शांत होते, तणाव कमी होतो आणि नैराश्य, डिप्रेशन कमी होते. जॉर्ज वेल्लांड यांच्या दीर्घकालीन अभ्यासात असे दिसून आले की
परोपकारी जीवनशैली ही चांगल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 4. हेल्पर्स हाईक अनुभव. ॲलन लुक्स यांच्या सर्वेक्षणानुसार इतरांना मदत करणाऱ्या 90% लोकांना एक विशेष आनंद हाई अनुभवायला मिळतो. यात ऊर्जा वाढणे, समाधान आणि आत्मविश्वास वाढणे यांचा समावेश होतो. स्वतःच्या अनुभवातून करुणा समजून घेणे. दलाई लामा सांगतात की करुणेचे महत्त्व समजण्यासाठी नेहमी वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपण आपल्या आयुष्यातही हे पाहू शकतो. जेव्हा आपण कोणाला मदत करतो, तेव्हा आपल्याला आतून आनंद मिळतो. जेव्हा कोणी आपल्याशी प्रेमाने वागते, तेव्हा आपल्याला शांतता मिळते. यावरून स्पष्ट होते की करुणा आणि आनंद यांचा थेट संबंध आहे. निष्कर्ष. करुणा ही केवळ एक भावना नाही, तर ती एक शक्ती आहे जी आपल्या जीवनाला बदलू शकते. ती आपल्या आरोग्याला सुधारते, नातेसंबंध मजबूत करते आणि आपल्याला खरा आनंद देते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करुणेचे फायदे आणि ध्यान, मेडिटेशन, एक सखोल अभ्यास. मानवी जीवनात करुणा ही केवळ एक नैतिक मूल्य नाही, तर ती आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनाला सकारात्मक दिशा देणारी शक्ती आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस मध्ये दलाई लामा यांनी करुणेचे फायदे आणि तिच्या सरावाची प्रभावी पद्धत स्पष्ट केली आहे. करुणेचे फायदे. अलीकडील वैज्ञानिक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की करुणा आणि परोपकार, अल्ट्रुइझम यांचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. करुणा वाढवल्याने रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी वाढते. आयुष्य वाढण्याची शक्यता अधिक होते. मन अधिक शांत आणि स्थिर होते. ताण, स्ट्रेस आणि नैराश्य, डिप्रेशन कमी होते. लोक जेव्हा इतरांना मदत करतात, तेव्हा त्यांना एक विशेष आनंद मिळतो, ज्याला हेल्पर्स हाई असे म्हटले जाते. यामध्ये ऊर्जा, समाधान आणि आत्मविश्वास वाढतो. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे जोसेफ नावाचा एक व्यक्ती. तो पूर्वी खूप श्रीमंत होता, पण आर्थिक संकटामुळे त्याने सर्व काही गमावले. त्याच्या आयुष्यात मोठे बदल झाले, त्याचा घटस्फोट झाला आणि तो मद्यपानाकडे वळला. पण नंतर त्याने इतरांना मदत करण्यास सुरुवात केली, विशेषतः व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या लोकांना. त्याने स्वयंसेवा, व्हॉलंटिअरिंग सुरू केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो म्हणतो की आता मला एका दिवसात जितका आनंद मिळतो, तितका मला पूर्वी महिनाभरातही मिळत नव्हता. यावरून स्पष्ट होते की खरा आनंद हा पैशात नसून इतरांना मदत करण्यात आहे. करुणेचे ध्यान, कंपॅशन मेडिटेशन. दलाई लामा यांनी करुणा विकसित करण्यासाठी एक साधी पण प्रभावी ध्यान पद्धत सांगितली आहे. 1. स्वतःची जाणीव करा. प्रथम हे ओळखा की तुम्हाला दुःख नको आहे आणि तुम्हाला आनंद हवा आहे. 2. इतरांशी तुलना करा. मग लक्षात घ्या की इतर लोकांनाही तुमच्यासारखेच दुःख टाळायचे आहे आणि आनंद हवा आहे. 3. एखाद्या दुःखी व्यक्तीची कल्पना करा. एखादी व्यक्ती जी खूप त्रासात आहे, तिची कल्पना करा. 4. त्याच्या दुःखावर विचार करा. त्या व्यक्तीच्या वेदना आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. 5. स्वतःशी जोडून पहा. ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे असा विचार करा, तिला देखील आनंद आणि दुःख जाणवते. 6. करुणा निर्माण करा. त्या व्यक्तीबद्दल मनात सहानुभूती निर्माण करा आणि तिचे दुःख दूर व्हावे अशी प्रामाणिक इच्छा ठेवा. 7. निश्चय करा. शक्य असेल तर त्या व्यक्तीला मदत करण्याचा निश्चय करा. 8. मन स्थिर ठेवा. शेवटी काही वेळ त्या करुणेच्या भावनेत मन एकाग्र ठेवा. निष्कर्ष. करुणा ही केवळ इतरांसाठी उपयुक्त नाही, तर ती आपल्या स्वतःच्या आनंदाची किल्ली आहे.
ती आपल्याला अधिक शांत, समाधानकारक आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करते. शेवटी दलाई लामा यांचा मुख्य संदेश असा आहे: तुमच्या क्षमतेनुसार प्रयत्न करा, इतरांबद्दल अधिक दयाळू बना. शेवटी तुम्ही म्हणू शकाल, मी माझे सर्वोत्तम दिले.